नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की 12वीची जी मराठीचा पेपर आहे तो तोंडावरती आलेला आहे आणि त्याच्यासाठी तुमची जर अजिबातच तयारी झाली नसेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम आय-एम-पी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहे ते शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भरपूर जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. ठीक आहे. तर आता पहा, या ठिकाणं बोर्ड कृतीपत्रिका आपण घेऊन आलेलो आहे. तर ही एकदम आय-एम-पी क्वेश्चन पेपर घेऊन आलेला आहे. तर ही शेवटपर्यंत पाहायची आहे. चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 12वीचे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 10वीचे 12वीचे असेच व्हिडिओ आय-एम-पी क्वेश्चन पेपर्स येत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी की CET, आता एक CET द्यायचीच असेल, भरपूर जणांनी फॉर्म भरले असतील किंवा द्यायची असेल. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी आपल्या GMS गजब मराठी स्टडी यांच्याकडून एक यूट्यूब चॅनल लॉन्च करण्यात आलं आहे. त्याचे नाव आहे GMS CET 2.0. ते चॅनल तुम्हाला दाखवतो. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याला देखील सबस्क्राईब करा. तुमचा त्या ठिकाणं फ्रीमध्ये अभ्यास करून घेतला जातो. CETचा IMP क्वेश्चन पेपर दिलात. तर पहा, 12वीसाठी गद्य आहे. प्रश्न पहिला आहे. खालील उत्तराच्या आधारे काय करायचं आहे? खालील उत्तराच्या आधारे 1 मिनिटं. ठीक आहे. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. पहा, लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती या ठिकाणी 2 लिहायच्या आहेत. ते किती मार्क्सला असतं ते सांगतो या ठिकाणी. 8 मार्क्ससाठी असतं. त्याच्यामध्ये किती तुम्हाला आ, अ आणि आ या ठिकाणी असतं. स्वमतमध्ये तुम्हाला स्वमत देखील भरपूर महत्त्वाचं आहे या ठिकाणं. तर याची PDF कुठे मिळेल? तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्या ठिकाणून डाउनलोड करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हा पेपर थोडासा स्पीड कमी करून किंवा पॉज करू तुम्ही पाहू शकता किंवा टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करू शकता. मी फक्त आता मार्क्स डिस्ट्रिब्युशन सांगणार आहे. पहा, मध्ये तुम्हाला 8 मार्क्सचं असतं. त्यामध्ये देखील सेम क्वेश्चन्स असतात. उतार्यावरचे सीन पॅसेज म्हणतो आपण त्याला. मध्ये तुम्हाला काय असतं की 4 मार्क्सचं असतं. त्यामध्ये एक उतारा दिला जातो आणि त्याच्या आधारे प्रश्न लिहायचे. हे एकदम सोपं आहे. उतार्यात तुमचे फिक्स मार्क असतात. 19 मार्क्स, 19 किंवा 20 मार्क्स फिक्स होतात तुमच्या या ठिकाणी उतार्यात. त्याचबरोबर पद्य म्हणजे कविता. कविता ही पुस्तकातलीच आहे. सरी वाफ्यात या ठिकाणी ही कविता पाहायची आहे तुम्हाला आणि तिच्यावरचे प्रश्न या ठिकाणी पाहिजेत. कविता 8 मार्क्ससाठी येणार आहे. ही IMP कविता आहे. त्यानंतर अभिव्यक्ती या ठिकाणी 3 नंबरचा हे असतो, स्वमत सारखंच असतं. खालील ओळीचा अर्थ लिहा. अर्थ लिहायचा आहे 4 मार्क्ससाठी. फक्त अर्थ लिहायला 4 मार्क्स आहेत. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवायची आहे. रसग्रहण एकदम सोपं असतं. 4 मार्क्स त्या ठिकाणी सिंपलमध्ये मिळून जातात. साहित्य प्रकारमध्ये कथा. कथा येते एक आणि खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची असते. उतारा दिला जातो, कधी कथा दिली जाते. ठीक आहे. ते देखील किती मार्क्ससाठी आहे तर ते या ठिकाणी पाहू शकता. 10 मार्क्ससाठी आहे. त्याचे 10 मार्क्स फिक्स होतात कारण उतार्यातून क्वेश्चन आन्सर्स शोधायचे असतात. त्यानंतर उपयोजित मराठी म्हणजे उपयोजित लेखन जे आहे ते 14 मार्क्ससाठी आहे. यामध्ये सगळ्यात इझी असतं ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इझी जे आहे ते फिलिंग द ब्लँक्स असतं. म्हणजे कोणतीही 2 कृती सोडवायच्या असतात खालीलपैकी. ठीक आहे. एकदम सिंपल असतं. हे तुमच्या पुस्तकातलंच असतं. व्याकरण व लेखन. व्याकरणमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा की व्याकरण व्हिडिओ. ठीक आहे. आणि तुम्ही 12थला आहात, कॉमर्सला आहात का आर्टला आहात का सायन्सला आहात, हे कमेंट करा नक्की. त्यानंतर आहे हे सगळं सिंपल आहे. याच्यानंतर आहे पॉज करा, तुम्ही व्हिडिओ पहा. त्यानंतर हे शेवटचा क्वेश्चन जो असतो 200 ते 250 शब्दात जो निबंध लिहायचा असतो. तर यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन्स असतात. 10 मार्क्ससाठी असतो हा निबंध. आणि यामध्ये मी सजेस्ट करेल पहिला किंवा दुसरा IMP आहे. हा 2 IMP आहे. त्याच्यापैकी कोणताही एक करून जा, 100% येणार आहे. आणि CET, MST CETचं जर तुम्ही कोणी फॉर्म भरला असेल तर त्यांनी MST CET कमेंट करा. त्यांच्यासाठी चॅनल लिंक आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणून चॅनलला जॉईन करायचं आहे फ्रीमध्ये. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. 12वीचे असेच मराठी, इंग्लिश असे पेपर तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.